नमस्कार, मी पद्मावती धनंजय कोरेकर। आज मी कोजागिरी पौर्णिमेबद्दल 2 शब्द बोलणार आहे। कोजागिरी तर युगानुयुगे साजरी होत आलेली आहे। अगदी कृष्णाच्या काळापासूनच सुरू झालेली आहे। तिची सुरुवातच त्यावेळी झालेली आहे। तर यावर्षीची कोजागिरी पौर्णिमा अश्विन शुद्ध पौर्णिमा, तिलाच कौमुदी पौर्णिमा, तिला शरद पौर्णिमा किंवा मराठीमध्ये ग्रामीण भागात नव्याची पुनव असं हिला म्हणत असतात। यावर्षी ती 16 तारखेला म्हणजे अश्विन महिन्याच्या ह्या 16 तारखेला ती पौर्णिमा येत आहे। विशेष म्हणजे ह्या कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व जे आहे ना, ते कशासाठी आहे? एक तर पावसाळा संपलेला असतो, हवामान ऋतू हा सगळा कोंदट असतो आणि या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आणि पृथ्वी खूप जवळ आलेला असतो। चंद्र हा पृथ्वीच्या आणि खूप मोठाही दिसत असतो। विशेष म्हणजे त्याचा प्रकाश आणि त्याची शीतलता ही अद्वितीय रमणीय अशी असते, पोषक असते। विशेष म्हणजे शेतातल्या पिकांना फार ती पोषक असते, त्याच्यामुळे पिकं धष्टपुष्ट होतात, पण माणसांची मनं सुद्धा धष्टपुष्ट होतात। वातावरणाची शुद्धी झालेली असते। असा हा दिवस म्हणजे अश्विन शुद्ध पौर्णिमा, तिलाच आपण कोजागिरी पौर्णिमा अशी पुराणातली कथा आहे की आज या पौर्णिमेच्या दिवशी, विशेष म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी वैकुंठातून धरतीवर आलेली असते। इंद्र पण धरतीवर आलेला असतो आणि चंद्रही धरतीच्या जवळ असतो, अशी हा आख्यायिका आहे। आणि म्हणून त्यांच्या कृपेनं हे वातावरणातलं सगळं सौंदर्य खुललेलं आहे, म्हणून त्यांची पूजा करण्याचा प्रघात या पृथ्वी तलावर आहे। या लक्ष्मी जेव्हा वैकुंठातून धरतीवर येते, तिला काय हवं असतं? ते लक्ष्मी काय म्हणून येते, कोणाच्या घरी येते असं म्हटलं जातं आपल्याकडे। घरातल्या वृद्ध स्त्रिया, आज घरामध्ये म्हातारी माणसं नाही आहेत, ते दूर सारलेली आहे, त्यामुळे ही संस्कृती सुद्धा लोप पावत चाललेली आहे। परंतु एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये संध्याकाळ झाली रे झाली की दारं उघडी ठेवायला सांगतात। का? तर लक्ष्मी प्रवेश करणार आहे। लक्ष्मी म्हणजे वैभव आलं, शांतता आलं, सुख आलं, भक्ती आली, आनंद आला, हे सर्व त्याच्यामध्येच असतं। लक्ष्मी कुणाच्या घरी जात असते? जिथे भक्ती आहे, जिथे स्वच्छता आहे, जिथे दिव्यांचा प्रकाश आहे, जिथे दार उघडं आहे आणि जिथे माणसं जागी आहेत। जागी कोणत्या अर्थाने? नुसती डोळे उघडे ठेवून जागी असलेली नव्हे, खऱ्या अर्थानं मानव देहाचं कल्याण करता स्वतःच्या व्यक्तिमत्वाची जागृती ठेवणं, त्याला जागं राहणं असं म्हणतात। आणि मग या दिवशी सर्वजण चंद्राच्या चांदण्यामध्ये आनंदी आनंद साजरा करतात किंवा गाणी म्हणतात, लोक एकत्र येतात, कुटुंबातली माणसं एकत्र येतात आणि अंगणामध्ये गच्चीवर, खेड्यामध्ये तर अंगणं असतात किंवा घरदार असतील त्याच्या गच्चीवर ते दूध उकळत ठेवायचं चंद्राच्या साक्षीनं। का? तर चंद्राचा शीतल प्रकाश त्याच्यामध्ये पडावा आणि अशा त्या दुधाचं तयार झालेलं अमृत सर्वांनी गुण्यागोविंदानं आनंदानं प्राशन करण्याचा दिवस म्हणजे कोजागिरी पौर्णिमा। खरी याची सुरुवात केव्हा झालेली माहिती का? द्वापारयुगामध्ये कृष्ण गोपींच्या सह जेव्हा रासक्रीडा खेळत होते, त्यावेळेला तो आनंदी आनंद झालेला होता। आणि या दिवशी ते रासक्रीडा खेळत असताना गोपी आणि कृष्ण तर आनंदात होते, पण संपूर्ण धरतीवर सुद्धा आनंदी आनंद झालेला होता। नाच, गाणी, नृत्य याच्यातून आनंद मिळतोच, मन प्रसन्न होतातच, परंतु त्याही पेक्षा पलीकडे तिथे वृंदावनात असणाऱ्या ज्या गायी होत्या, त्यांच्या कारण गायींची खिल्लार असायची, त्या सर्व गायी इतक्या त्या नाच, गाणं आणि नृत्याने, संगीताने तृप्त झालेल्या होत्या की तत्क्षणी त्यांच्या स्तनातून धारा वाहू लागल्या आणि तेच दूध सर्व गवळ्यांनी काढून सर्वांना ते पुन्हा प्राशन करायला लावलं, अशी एक आख्यायिका आहे। दुधाचं महत्त्व सर्वांनाच माहिती आहे। गाईचं आणि आईचं दूध हे माणसाला खूप सुंदर असं आयुष्य देतं, निरोगी आयुष्य देतं आणि म्हणून कोजागिरीच्या दिवशी हे दूध प्राशन करण्याचा प्रयत्न असतो किंवा परंपरा पडलेली आहे। आपण त्या दुधामध्ये केशर घालतो, सुकामेवा घालतो,
सगळं काही मसाल्याचं दूध घालून आटवून तो पितो, त्या दुधाची चव काही औरच असते. असा हा सगळीकडून सुरू झालेला आनंदी आनंद प्राशन करत असताना प्रथम काय करायचं तर ऐरावतावरून आलेला इंद्र त्याची पूजा करायची, चंद्राची पूजा करायची आणि सोबत लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची. लक्ष्मी आपल्या घरात येणार आहे. पहिला हंगाम सुरू झालेला असतो, पाऊस संपलेला असतो, शेतात पिकं डवरलेली असतात, माणसं सुद्धा आनंदलेली असतात आणि अशा आनंदाच्या भरात सगळीकडे आबादी आबाद हो, घरामध्ये सौख्याचं वातावरण असावं. आज थोडासा प्रश्न वेगळा झालेला आहे. काळ बदलला, पैसा खूप आला आणि माणसंही बदलून गेली. जिथे धन संपत्ती असते तिथे माणसं बदलतात. असं एका कवीच्या 2 ओळी मला आठवतात की अंधार खूप झाला पणती जपून ठेवा, पैसा उदंड झाला नाती जपून ठेवा. तर ही नाती जपण्याचं काम मात्र आता आपल्याला होताना दिसत नाही. आणि ही नवतरुण पिढी जी तंत्रयुगाकडे धावत आहे जाते ती खूप अभिमानाची गोष्ट आहे. शिकतात, सवरतात, ते बुद्धिमत्तेचा वापर करतात, ते पैसा खूप कमवतात, उच्च पदाला पोहोचतात, परदेशात जातात. ह्या आनंदाच्याच गोष्टी आहेत, हे लक्ष्मीचंच वैभव आहे. पण ते करत असताना 2 गोष्टी मात्र विसरतात. एक, आपल्या घरातल्या वृद्ध माता पित्यांना विसरतात. घरातली जी वृद्ध माणसं असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. लक्ष्मी कुठे असते? त्या वृद्धांपासूनच तुमच्याकडे येणार असते. आज असते उद्या नसते अशी चंचल लक्ष्मी आहे आणि म्हणून तुम्ही त्या वृद्धांची सेवा करा, त्यांना आनंद द्या, तेव्हा तुमची लक्ष्मी टिकून राहील. दुसरं, आपल्याला आठवणीतला दिवस एक कोजागिरीचा नक्कीच सर्वांना माहिती आहे. अगदी लहान मुलापासून 4 वर्षाच्या मुलापासून वृद्धापर्यंत ज्याची आठवण राहील. आणि शिवकाळामधली ती घटना आहे. हिरकणी गवळण जेव्हा रायगडावर दूध विकायला गेली, सर्वांनी दूध विकली आणि तिचं दूध शिल्लक राहिल्यामुळे तिला गड उतरायला उशीर झाला. नियमाप्रमाणे गडाचे दरवाजे बंद झाले आणि ती मात्र तिथे गडावर अटकली. करणार का? तिचं तहानं मूल घरी होतं. तिने फार प्रयत्न केला, विनवण्या केल्या, पण तिला मात्र तिथे सोडण्यात आलं नाही. परमेश्वराची कृपा कशी असते, लक्ष्मीचा आशीर्वाद कसा असतो आणि चंद्राने इंद्राची छाया सुद्धा तिच्यावरती पडली म्हणावी. लख्ख पडलेल्या प्रकाशात त्या हिरकणीनं बरोबर गडावरचा चोर दरवाजा तिथे असा शोधला की ज्या गडावरून मला उतरता येईल. त्या गडावरून ती उतरली आणि सुसाट धावत आपल्या बाळाकडे गेली. तिचं अंग दुधानं भिजलेलं होतं बाळाच्या ओढीनं आणि घरी जाऊन तिने आपल्या बाळाला कोराशी कवटाळलं. सकाळ होताच बातमी तिथल्या सर्व शिपायांनी दरकदारांनी छत्रपतींना दिली की गडावर अशी गोष्ट घडली होती. एक गवळण इथे लटकली होती, अटकलेली होती, तिला आम्ही सोडलं नाही, पण आता ती गडावर नाहीये. न जाणे कुणी हेर होती की काय. शोध सगळा घेतला, संपूर्ण गडाखालच्या त्या गावांमध्ये शोध घेतला. तेव्हा शोध असा लागला की त्या गावातल्या पायथ्याच्या गावातल्या ती गवळ्याची गवळण होती. शोध घेतल्यानंतर तिच्या घरी गेल्यानंतर त्याला छत्रपतींनी सांगितलं की त्याला बोलावून आणा. ती घाबरली, भेदरली, थरथर कापायला लागली. नाही, मी येणार नाही, आता मला शिक्षा होईल, कारण मी चोरून तिथून आलेले आहे. पण नवल वेगळंच घडलं. इतिहास घडला, तो इतिहासात नोंद झाली त्या हिरकणीची. आणि भारतीय हिरकणी, सर्वश्रेय हिरकणी टाईप कितीतरी आहेत आपल्याकडे. मग इंदिरा गांधी असतील, प्रतिभाताई पाटील असतील, सुनीता चावला असतील किंवा आणखीन कितीतरी महापराक्रम पी.टी. उषा, ज्यांनी इतिहासात आपली नावं कोरून ठेवलेली आहे सुवर्णाक्षरांनी. तसंच या हिरकणीचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात नव्हे, स्वराज्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवलं गेलेलं आहे. तिला गडावर आणली गेली आणि मग छत्रपतींनी सांगितलं तिचे खणा नारळाने ओटी भरा आणि पालखीत बसून तिच्या घरी गेला. केवढा मोठा सन्मान, केवढी मोठी लक्ष्मीची कृपा, चंद्राची छाया आणि इंद्राचा आशीर्वाद, या सगळे कृपेनेच त्या पौर्णिमेच्या दिवशी घडलं. म्हणून त्या गावातही ती पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा मोठ्या आनंदाने ती साजरी केली जाते. आज आपल्याला मात्र थोडंसं ओंगळ स्वरूप पाहायला मिळतंय. शहरामध्ये विशेषतः दिसतंय, खेड्यातही दिसायला लागलेलं आहे की तरुणाई जी आहे
ती काय करते माहिती का? दूध पिण्यासाठी घरी थांबण्याऐवजी, कुटुंबात थांबण्याऐवजी वेगवेगळ्या हॉटेलात जातात, ढाब्यांवर जातात आणि तिथं वेगवेगळ्या प्रकारची पेय घेतात, खाद्य खातात आणि मग धुंदीत त्या पौर्णिमा साजऱ्या करतात. मला वाटतं त्याला फाटा आपण नक्कीच दिला पाहिजे. आपण संस्कृती जपायची, विकृतीकडे जायचं नाही. जर संस्कृती जपली तर आपल्यावर नक्कीच चांगले संस्कार होतील आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांवरही संस्कार होतील. चला तर मग आपण हे कोजागिरी मोठ्या आनंदानं अशाच प्रकारच्या सुंदर अमृतमय दुधानं दूध प्राशन करून साजरी करूया. सर्वांना तुम्हा आम्हाला या कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा आणि हार्दिक शुभाशीर्वाद. धन्यवाद.